विश्वोदयस्थितिलयोन्नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसुख्यदुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। भवति यदनुभावादेडमो कोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानते। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाप्तिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। पञ्चाशद्वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्रीसत्यप्रमोदगुरुराट् आसतां नो सदम्। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मद्गुणदोषचिन्तनविधौ नूनं मा कृताः श्रीसत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं चित्वा न मे सद्गतिः। यैरहं शुकवत्सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुवे तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धे। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। स्वस्तिस्तु अशेषसन्मङ्गलानि सन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्चश्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपुटतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधने भूते अद्य संध्यावंदन विषये विवरणारंभे सति किंचित् पूर्वकथानुवादः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। दो दिवसापासून आम्ही संध्यावंदनाच्या संदर्भात एक विशेष चिंतन करीत आहोत। त्याच्यामध्ये आचमनाच्या संदर्भात केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः लहानपणीपासून फक्त नाव सांगत आहोत। केशव म्हणजे काय, नारायण म्हणजे काय, माधव म्हणजे काय आणि त्याचे रूप कसे आहेत त्याची कल्पना आम्हाला नाही। रूप कसे आहेत, त्यांचे स्वरूप कसे आहेत ह्याची कल्पना आम्हाला नसते। म्हणून थोडा विस्ताराने का होईना 2 दिवसापासून आम्ही त्याचा प्रयत्न मी करत आहोत। कालपर्यंत अधोक्षजपर्यंत विवरण करून झाला। हे प्रवचन नव्हे, हे पाठ आहे। म्हणून हळूहळू समोरचे व्यक्ती लिहून घेत आहेत, म्हणून अत्यंत स्लो गतीने आम्ही घेत आहोत। आता अधोक्षज नारसिंह आहे। नारसिंह कसा आहे? पद्म, गदा, शंख, चक्र। पद्म, गदा आणि शंख चक्र त्याचं चित्र असं आहे
गदा शंख चक्र. याचं नाव आहे नारसिंह. नरसिंह कोणाला माहीत नाही. प्रल्हादाची प्रार्थना ऐकून त्याचे वाक्य सत्य करण्यासाठी सत्यम विधातम निजवृत्य भाषितम व्याप्तींच भूतेष्वखिलेषु दर्शयन. आपली व्याप्ती जगात सर्वत्र आहे हे दाखवण्यासाठी स्तंभातून व्यक्त झालेला भगवंताचा अवतार. भगवंताच्या अवताराला मनुष्य म्हणून समजून घेतला पाहिजे असे आधुनिक साहित्यात काहीतरी चालू झाला होता. पण कोणी तर खंबेतून कोणी मनुष्य जन्म घेतो का विचार करा. नाही. देव देवत आहेत, मनुष्य मनुष्यत आहेत. मर्त्यावतारस्तु हे मर्त्यशिक्षण. लोकांना शिकवण्यासाठी सर्व समर्थ असलेला व्यक्तीसुद्धा स्तंभातून अभिव्यक्त होतो आणि माणसामध्ये मिसळतो. त्यांना काही विशिष्ट शिक्षण करून देतो. वरच्या उजव्या हातात पद्म आहे, डाव्या हातात गदा आहे आणि डाव्या खाल्या हातात शंख आहे आणि उजव्या खाल्या हातात चक्र आहे. नर आणि सिंह अर्धा आपल्या पोटाचा कटीपर्यंत मनुष्य शरीर, कटीचा वरती सिंह शरीर असलेल्या या देवाचं नाव आहे नरसिंह. आणि हे आम्हाला संदेश देत आहेत, तुम्ही नर असून सुद्धा सिंहासारखे व्हा. नर असून सिंहासारखे व्हा अर्थ काय आहे? संस्कृतमध्ये सिंह शब्दाला श्रेष्ठ असं नाव आहे, अर्थ आहे. माणसाच्या जोडी जेव्हा सिंह शब्द जोडतो त्यावेळी तो मनुष्य श्रेष्ठ मानला जातो. अमरकोशामध्ये नियम आहे, शिरोत्तर पदे व्याघ्र पुंग वर्षभकुंजरा सिंह शार्दूल नागाद्या पुंसश्रेष्ठार्थ गोचरा. पुरुषाच्या नावाच्या पुढे व्याघ्र, सिंह इत्यादी अनेक शब्द जोडल्यानंतर ती व्यक्ती श्रेष्ठ असा मानला जातो. तो म्हणून नर वधून तुम्हा सिंह व्हा. शिरुत्तर पदे व्याघ्र सिंह पुंगव ऋषभ कुंजर हे शब्द जोडल्यानंतर त्याच्या शब्दाजोडी मनुष्याच्या शब्दाच्या नंतर पुढे नाही नंतर तसा पुरुष सिंह, पुरुष व्याघ्र, माधव कुंजर, नरपुंगव असे अनेक शब्द त्याची श्रेष्ठता व्यक्त करतात. तुम्ही सुद्धा श्रेष्ठ व्हा हा संदेश नरसिंह आम्हाला आपल्या अवतारातून देत आहे. आणि कृष्ण पक्षामध्ये उजव्या दांडक्यावर जेव्हा आम्ही नाव लावतो त्यावेळी नरसिंहाचं नाव घेतलं पाहिजे. हे मनुष्याचा स्वरूप शरीरात हा व्याप्त आहे. मनुष्याच्या स्वरूप शरीरात हा व्याप्त आहे आणि वाङ्मय नावाचा वायुदेवात व्याप्त आहे. आणि प्रत्येक
ब्राह्मणाच्या शिखामध्ये नरसिंह असतो, नरसिंहाचं सन्निधान असतं. शिखा नाही ठेवणं म्हणजे नरसिंहाची कृपा नको असं म्हणणं आहे. आणि शिखा कापणं म्हणजे त्याची श्रेष्ठता नष्ट करणं आहे. आणि जेव्हा संकट येतात, जेव्हा ताप येतात, जेव्हा आम्ही जंगलात, पूर्वी सांगत होतं एका गावातून जंगलातून जायचं होतं त्यावेळी. आता इथे लोकलमध्ये कुठे जर जाताना एकदम संकट आला, नरसिंह 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 असे म्हणा, संकट निघून जातं. तुम्हाला ते प्रॅक्टिस झालं पाहिजे. आम्हाला लहानपणीपासून आम्हाला हे शिकवले होते. आजसुद्धा जेव्हा केव्हा तरी सुद्धा लहानपणीपासून स्वप्नात कुठेतरी आम्ही अडकलेला, स्वप्नात कुठेतरी भय आलेला, आपोआप त्या स्वप्नातच आम्ही नरसिंह 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 असं म्हणत होतो. तो प्रॅक्टिस झालेला, त्यावेळेस तो भय निघून जातो. म्हणून नरसिंहाचा हे केला पाहिजे. आणि ह्या नरसिंहाची प्रार्थना अशी आहे हे नरसिंह आपले सुंदर दोन्ही पादकमलाचं दर्शन आम्हाला द्या. आणि संसारातून आम्हाला उद्धार करा. माझा सर्व भार तुझ्या हातात दिलेला आहे. उद्धार करण्याचा हे सर्व तुझी जबाबदारी. मी तुझ्या शरणात आलेला आहे. अशी प्रार्थना आम्हाला नरसिंहाच्या संदर्भात करायचा आहे. त्यानंतर अच्युताय नमः. अच्युत का भगवंताचा संदर्भ असा आहे, कमल, चक्र, शंख, गदा. पद्म उजव्या हातात, डाव्या हातात चक्र वरती, डाव्या हाताखाली शंख, उजव्या हाती खाली चक्र. पद्म, चक्र, शंख, गदा. संस्कृतमध्ये आता त्याचं चित्र तुम्हाला दाखवलं जातं. अच्युताचं चित्र आहे. आणि संस्कृतमध्ये च्युत घसरून पडलेला अर्थ होतो. अच्युत जीवनात केव्हाही न घसरलेला आणि खाली पडलेला नाही. अर्थात सर्वदा विजयी झालेला व्यक्तीला अच्युत असं नाव आहे. आम्ही मुलांना नाव ठेवतो, पण त्याचा अर्थ आम्हाला माहीत नसतो. नाही न च्युतिही यस्य सः अच्युतः. च्युती ही म्हणजे प्राकृत शरीर, ज्याचा नाश एक दिवस निश्चित आहे. अच्युत म्हणजे प्राकृत शरीर नसणारा, अप्राकृत ज्ञानानंदात्मक, शुद्ध ज्ञानानंदात्मक शरीर असणारा व्यक्तीला अच्युत असं नाव आहे. च्युती म्हणजे अपूर्णता. अपूर्णता न राहणारा अत्यंत परिपूर्ण त्या देवाला अच्युत असं नाव आहे. आणि हा अच्युत आकाश तत्वाला अभिमानी देवता आहे. कृष्ण पक्षात गळ्याचा
उजव्या भागो जो नाव लावतो तिथे त्यावेळी भगवंताचं नाव आम्हाला अच्युत नाव घ्यायचं आहे. आणि हा सर्वत्र आमचा संरक्षक आहे. विशेष रूपाने जेवताना अच्युताचं नाव घेतलं पाहिजे. भक्ष्य भोज्य स्वीकारताना अच्युताचं नाव आम्हाला घ्यायचं आहे. अच्युताला काय प्रार्थना केली पाहिजे? भगवंत, मी अशक्त आहे, तुम्ही शक्ती दिली आहे, जितकी शक्ती आहे मी वावरतो, पण तरीसुद्धा या संसार समुद्राच्या मध्ये पोहण्याच्या संदर्भात माझी शक्ती कमी पडते. म्हणून हे भगवंत, जे काय माझी पीडा आहेत, पापामुळे माझी जी पीडा येत आहेत, ते सर्व दूर करून माझा उद्धार करा. आम्ही जेव्हा कष्ट येतो देवाचं नाव घेतो, जेव्हा सुखात असतो आम्ही देवाचं नाव घेत नाही. हे चुकीचं आहे. आणि आज जो सुख आम्हाला प्राप्त झालेला आहे, आम्ही काही पुण्य केलं म्हणून तो सुख आम्हाला प्राप्त झालेला आहे. कष्ट येतात, आमच्याच पापाचा तो फळ आहे. कोणाला कष्टासाठी दुसऱ्यांना जबाबदार काढणं चुकीचं आहे. काही तर घरात काही तर झालं, तुझ्यामुळे झाला, ह्याच्यामुळे झाला, नाही. ते आमचा पाप असतो, त्या पापाची शिक्षा आम्हाला भेटते. म्हणून समजायचा, कोणालाही दोष न देता, हां, लहान मुलांनी चुका केला असल्या तर ते चुका करू नये म्हणून त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली पाहिजे. पण आमच्या हातून समजलं पाहिजे, हा जो संकट आला आहे हा माझा पापामुळे आला आहे, म्हणून मी पुण्यकाम करू. पुण्यकाम करू म्हणजे काय? आणि हे परिभाषा आठवणीत ठेवली पाहिजे. पर उपकार हा पुण्य आहे, पर पीडा हा पाप आहे. पर पीडा हा पाप आहे. कुठपर्यंत? तुम्ही रस्त्यात जात आहात, तुम्हाला तिकडे केळीची साली दिसली, तो भगवंताची प्रेरणा आहे, ते काढून बाजूला टाकतो. मी बाजूने जातो, कोणी पडे तर पडू दे, तो सुद्धा पाप आहे. आणि दुसऱ्यांना त्रास देणं, त्यांच्या मनाला त्रास देणं, आई वडिलांना त्रास देणं, त्यांना ओरडायला लावणं, हा मोठा पाप आहे. कुठे, कोणत्याही परिस्थितीत सर्व मुलांनी, विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे, आमच्याहून जो मोठे आहेत त्यांना ओरडायचा अवकाश द्यायचा नाही. आमच्या अध्यापकांना ओरडायचा अवकाश द्यायचा नाही. ओरडायला अवकाश दिला तितकं पाप तुमच्या अकाउंटमध्ये जात असतं. आणि त्यांना अनुकूलता करून दिली तितकं पुण्य तुम्हाला वाढतं. परोपकार पुण्याय पापाय परपीडा, हे प्रत्येक क्षणी आठवण्यात ठेवलं पाहिजे. दुसऱ्यांना शिव्या देणे, दुसऱ्यांना अपमान करणं, दुसऱ्यांना हानी करणं, हे सर्व पाप आहेत. हे पाप पुराकृतानि पापानि रोगरूपेण पीड्यन्ते. आम्ही पूर्वी केलेले सगळे पाप आम्हाला विशिष्ट रोगाचा रूपाने आम्हाला पीडा देतात. मी काहीच खाल्ला नाही, काय विशेष रूपाने मी काय मसाला जास्त खाल्ले नाही, पण तरीसुद्धा पोट जळजळत आहे, ॲसिडिटी झाली आहे, तुमच्या पापामुळे. देव प्रत्येक गणित ठेवतो.
प्रत्येक श्वासोच्छ्वासाचा मागेचं गणित ठेवतो. म्हणून अच्युताला प्रार्थना केली पाहिजे, पापामुळे जे मला पीडा आल्या आहेत ते दूर करा, पुढे माझ्याकडून पाप होऊ न दे. अच्युताचा नंतर आहे जनार्दनाय नमः. जनार्दन चक्र शंख गदा पद्म. चक्र उजव्या बाजू, शंख डाव्या बाजूवरती, गदा डाव्या बाजू खाली, पद्म तो उजव्या बाजू खाली. सर्वसामान्यतः जे सत्यनारायणाचे फोटो आम्ही बघतो हा जनार्दनाचा फोटो आहे. जनार्दन म्हणजे काय? जन म्हणजे जनसमूहाला मी इतके किती जनजंगुळी आहे, जनांचा जितके आहे. जन म्हणजे जास्त तिकडे असणार, जास्त संख्येने असणार. आणि ह्या जगात जास्त संख्येने असणारे कोण आहे? शास्त्र सांगतो असुरांची संख्या जास्त, देवतांची संख्या कमी. वेदामध्ये सुद्धा स्पष्ट येतो असुरा बहुलाहा सुराहा न्यूनाहा. म्हणून पुराणामध्ये वारंवार तुम्हाला कथा ऐकायला भेटतो की असुरांच्यावर देवतांच्यावर, देवलोकावर असुराने विजय प्राप्त केला, हिरण्यकशिपूने प्राप्त केला, रावणाने त्यानं हे केलं. हे सर्व त्यांची संख्या जास्त असल्यामुळे. आमच्यासुद्धा जीवनात आम्ही बघतो समाजामध्ये स्वार्थी लोकच जास्त भेटतात, परोपकारी व्यक्ती तुरळक भेटतात. त्या जनांना अर्थात असुरांना, ती आसुरी शक्तीला जो अर्धयते नाश करतो, मारून टाकतो, त्याचं नाव आहे जनार्दन. एका भरसभेत एका प्रोफेसरने, माझं प्रवचन चालू होतं, त्याने थांबून सांगितलं, थोडं थांबवून, तुमचा देव मनुष्यांच्या विरुद्ध आहे. जन म्हणजे लोक, अर्ध येतो लोकांना मारणारा, तो जगाचा द्वेषी असलेल्या ह्या देवाची पूजा कशाला करायची? म्हणून मी सांगितलं, संस्कृत शब्दांच्या मूळ शब्दाचा अर्थ न माहीत असताना असा चुकीचा तुम्हाला अभिप्राय होता. हे तुमचा चूक नाही, संस्कृत येत नाही म्हणून तुमचा चूक आहे. तो संस्कृत अमरकोशामध्ये जना हा असुरा हा म्हणून पर्याय शब्द आहे. म्हणून जनार्दन समुद्रात अर्थात खालीच्या लोकात, भूलोकाहून खाली जे लोक आहेत ते सर्व खाली लोकात लेख असलेले सर्व अपराधी आहेत. जास्त लोक अपराधी आहेत. अर्थात हिंदुस्थानातून खाली जे आहे गल्फ कंट्री आणि दुसरे जे काय आहेत, आज जेथे जास्त लोक जे आहेत ते सर्व अपराधी आहेत. त्यांना जीवनात अपराधच त्यांना माहीत आहे, दुसरं माहीत नाही. म्हणून त्यावेळेस सुद्धा तसेच होता. म्हणून जनार्दन हा
तेव्हा तुम्हाला आसुरी शक्तीमुळे त्रास होत असतो, जनार्दनाचं नाव घ्या. म्हणून श्राद्धामध्ये आमच्या पितरांना आपल्या गतीमध्ये कुठेही त्रास होऊ नये म्हणून आम्ही जनार्दन प्रियताम प्रियतो होऊ. श्राद्धामध्ये जनार्दन वासुदेव प्रियताम प्रियतो होऊ. आम्ही तसेच त्यांना तर्पण सोडतो, प्रार्थना करतो. अर्थात आमच्या पितरांना असुरांचा त्रास होऊ नये आणि वासुदेवाच्या अनुग्रहाने त्यांना उत्तम स्थान प्राप्त होतं. वासुदेव जागा देणारा, जनार्दन शत्रूंना मारणारा, अर्थात आमच्या शत्रूंना मारून उत्तम लोक आमच्या पितरांना द्या. म्हणूनच श्राद्धामध्ये पितृंतर्गत भारतीय मुख्य प्राणांतर्गत जनार्दन वासुदेव प्रियताम प्रीतो भवतु असंच बोलताना श्रीकृष्णार्पण. म्हणून हा जनार्दन. आणि संस्कृतमध्ये पुराणामध्ये एक वाक्य आहे, मोक्षमिच्छेद जनार्दना. हा मोक्षदायक आहे. म्हणून श्राद्धामध्ये पितरांना मोक्ष दे, संकटातून मोक्ष दे, नरकातून मोक्ष दे आणि नंतर आत्यंतिक भगवंताच्या अनुग्रहाचा मोक्ष दे. मोक्षदायक म्हणून त्या भगवंताची प्रार्थना करायची आहे. जे सज्जन आहेत ते जनार्दनाचे भक्त असतात. कृष्ण पक्षामध्ये डाव्या बाजू पोटात नाव लावत असताना, पोटाचा डाव्या बाजू नाव लावताना जनार्दनाचं नाव घेतला पाहिजे. हा नैऋत्य दिशेच्या निर्रतीचा नियामक देवता आहे. मोक्षमिच्छेत जनार्दनात म्हणून आम्ही सांगितलं. म्हणून त्याची प्रार्थना अशी आहे, ज्ञान भक्ती इत्यादी देऊन तुमच्या ध्यानात मला एकाग्र करा आणि माझी जे काय पापाकडे जाणारी बुद्धी आहे ती बुद्धी दूर करा. अयोग्य काम करण्यासाठी माझी जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती तुम्ही दूर करा. कन्नडमध्ये आहे, ಜ್ಞಾನ ಭಕುತಿ ಕೊಟ್ಟು ನಿನ್ನ ಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಸದಾ ಹೀನ ಬುದ್ಧಿ ಬಿಡಿಸು ಮುನ್ನ ಶ್ರೀ ಜನಾರ್ದನ. उपेंद्र अर्थात वामन, इंद्राचा भावाचा रूपाने त्याने अवतार घेतला आणि त्याचा चित्र आहे गदा चक्र पद्म शंख. गदा चक्र पद्म शंख. त्याला उपेंद्र नाव आहे. कशाला म्हणजे इंद्राचा भावाचा रूपाने त्याने अवतार घेतला म्हणून विष्णूला उपेंद्र असं नाव आलं आहे. इंद्र म्हणजे इदम सर्वम राती ददाती ती इंद्र.
आम्ही जे काय मागतो ते सर्व देणारा इंद्र आहे. इदम सर्वम राहती, इदम राहते इंद्र, इदम सर्वम सर्व संपत्ती राहते ददाते देतो, म्हणून त्याचं नाव इंद्र असं आहे. उप इंद्र, इंद्राला सुद्धा संपत्ती देणारा. उपसर्ग किंवा पुढे असतो, पहिल्यांदा असतो. नंतर इंद्राला सुद्धा संपत्ती देणारा उपेंद्र आहे. तेज तत्वाचा अभिमानी, कृष्ण पक्षात डाव्या स्थानावरती लावणारा नावाचा वेळी हे उपेंद्राचं नाव घ्यायचं आहे. विशेष रूपाने सर्वदा भेटणारे केळे आणि नारळ या फलांना आणि त्या रसांचा हा स्वामी आहे. 12 महिने भेटणारे फळ, केळे आणि नारळ. पूर्व दिशेला इंद्राच्या जोडी नियामक आहे. आणि या उपेंद्राची प्रार्थना कनकदासाने असं केलं आहे. मी आजच्या काळात केव्हाही सावध म्हणून जप तप सर्व सोडलेलं आहे. दुर्जन लोकांच्या संगतीत मी आहे आणि माझ्यावर कृपा करा, माझी चूक क्षमा करा, म्हणून उपेंद्राची प्रार्थना केली. जपतपानुष्ठानविಲ್ಲದೆ ಕುಪಥಗಾಮಿ ಆದಯನ್ನ ಕೃಪೆಯ ಮಾಡಿ ಕ್ಷಮಿಸಬೇಕು ಉಪೇಂದ್ರನೇ. जप तप अनुष्ठान सोडलेला, दुर्जनाच्या संगतीत दुर्जन मार्गात जाणारा, माझ्यावर कृपा करा, कृपा करून मला क्षमा करा, असे उपेंद्राला प्रार्थना करायची. त्यानंतर हरे नमः, हरे नमः. हरीचा चक्र पद्म गदा शंख, चक्र पद्म गदा शंख. आणि तो चित्र असा आहे. प्रवचन अर्धा तास यार. हां सर, पद्म गदा शंख. पापाला अपहार करून घेऊन जातो, म्हणून ह्याचं नाव हरी असं पडलं. आणि शास्त्रात सांगतो हा पक्का चोर आहे.
दुसरे चोरांना तुम्ही आवाहन दिला तर तो तुमच्यावर आक्रमण करतो आणि तुम्ही नसताना तुमच्या काहीतरी हानी करतो. हा चोर फक्त हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे, फक्त नाव घ्या. अनेक जन्मापासून तुम्ही जे काय पापाची संपत्ती जपून ठेवली आहे तो सर्व घेऊन पडून जातो. अनेक जन्मार्जित पापसंचयम नाम मात्रेण अपहरत. फक्त ते नाव घेतलं की अनेक जन्मापासून आम्ही पाप त्या कमवून ठेवलेलं पर्वता इतकं पाप आहे ते सर्व चोरून घेतो. अर्थात हरती दूर करतो. संस्कृत म्हणजे हर म्हणजे दूर करणं. कन्नड भाषेमध्ये हरी हरी म्हणजे फाडणं. तो सर्व पाप फाडून टाकतो. एका गुरुला एक नवीन शिष्य भेटला. आमचे हे नवीन शिष्य आहेत तसे. ते गुरुजीने काय सांगितलं, मी जे काय सांगतो तुला ते पाळलं पाहिजे. ते त्यावेळी पायी जायचं, गावातून गाव पायी जायचं. एका गावी सकाळी ते एकत्र आले. त्यानंतर आंघोळीला गेले. त्याने आपल्या धोतर आणि जे काय बळी गेले ते वरती ठेवला. त्याला बस मी आंघोळ करून येतो. ते जेव्हा स्नान करताना हरी 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 असे देवाचं नाव घेऊन ते डुबकी घालत होते. आंघोळ झाला. वरती आल्यानंतर बघतो त्यांच्या धोतर सगळे फाटलेले आहेत. त्याने सांगितलं, काय केलं रे तुम्ही? हरी हरी म्हणत होता, मी पाटला. संस्कृतमध्ये हरी म्हणजे पाटणं. म्हणजे अर्थ न समजता हा करण्यामध्ये अनर्थच जास्त होतो. अनर्थ व्यवहारात अत्यंत वाईट. पण संस्कृतमध्ये देवाचा नाव अनर्थ आहे. अर्थो अनर्थो महाभूतो महाजन. विष्णू शास्त्रामध्ये देवाचं नाव आहे अनर्थ. काल माझा गोरेगावमध्ये प्रवचन ह्याच्यावरच होत होतं. देवाचं नाव अनर्थ कसा आहे, कशाला तिथे नाव हे दिलं आहे. त्याला आमच्या आचार्यांच्या भाष्यग्रंथामध्ये 10-12 अर्थ दिले आहेत. पण तरीसुद्धा वर अर्थाने अर्थ म्हणजे प्रयोजन. पुरुषार्थ म्हणजे पुरुषांचे मुख्य प्रयोजन धर्म अर्थ काम मोक्ष. ज्याला या संपूर्ण सृष्टिकार्यात कोणतीही प्रयोजन नाही, त्याला काय प्राप्त करून घ्यायचं नाही, तो अनर्थ. वरती बघायला काय दुसराच असतो. देव इतका अवतार घेतात, इतका उपकार करतात, त्यांना ह्याचे काहीही प्रयोजन नाही. ब्रह्मसूत्रात सुद्धा ते सांगितलं. फक्त आपले आनंदाचे अभिव्यक्ती म्हणून भगवंत दयाळू असल्यामुळे आमच्यासाठी हे सर्व करतात. स्वतःचा स्वार्थ त्याचा काहीही नाही, म्हणून तो अनर्थ. नानवाप्तव्यम वर्तयेवच करणं. मला या जगात काही प्राप्त करायचं नाही, तरीसुद्धा मी प्रवृत्त होतो, म्हणून तिकडे आले. आणि दुसरीकडे सांगितलं की भगवंत
जे करतो त्याच्यामध्ये काही विशिष्टता असते. धर्माविरुद्ध कामोस्मी. परत आठवतं. धर्म अविरुद्ध काम मी आहे. तुमच्या हातात काम आला, वाईट काम करता, तो मी कामाला सुद्धा जगाच्या उपकारासाठी वापरतो. माझी इच्छा काम म्हणजे इच्छा. धर्माविरुद्ध काम. म्हणून 11 अर्थ आहेत. कालच्या माझ्या प्रवचन आहे का, अनर्थ म्हणजे किती काय विशिष्टता आहे. हरे नमः. हरे 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 2 शब्द तुमच्या तोंडात सर्वदा असेल तर, आणि अंत्यकाले हरे शब्द आला, तुम्हाला मोक्ष निश्चित. म्हणून अंत्यकालेचे यमम भगवद्गीतेत आहे. यम्यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेति कौन्तेय सदा सद्भावभाविता. म्हणून हरे राम 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 हरे हरे या मंत्राला तारक मंत्र असे म्हटलं. राम तारक मंत्र. जे काशीला जातो, काशीत ज्याचं मरण येतो, त्यावेळी शंकर त्याच्या कानात हे तारक मंत्राचा उपदेश देतात. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हरे राम 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 हरे हरे. हा असा एक मंत्र आहे. तुम्ही बसमध्ये जा, गाडीमध्ये जा, चप्पल घालून रोडमध्ये तुम्ही फिरत असा तरीसुद्धा हे मंत्र बोलू शकता. या मंत्राला कुठेही हात पाय धुवा, बसा, सोडण्याचा काय नियम नाही. कोणत्याही परिस्थितीत असा किंवा तुम्हाला सूतक सोय असताना सुद्धा हा फक्त नामाला तुम्हाला हरिनाम घ्यायला सर्वत्र तुम्हाला पाव. हा हरे नमः कळताना जप नहीं करना चाहिए ना, लेकिन जप नाही, मला घ्यायचं नाही. तोंडातून बोललं पाहिजे, मनातून बोलत राहायला पाहिजे. हां, जप बसूनच जप केला पाहिजे. आजकाल इस्कॉनचा जे काय देतात तिथे सुद्धा ते नाही. हातात जप आला, बसूनच जप केला. कोणता श्लोक भगवद्गीता? यज्ञानाम जपयज्ञ. यज्ञानाम जपयज्ञ होत. दुसरा शरीर आणि हे एकाच लाईनमध्ये असतो. समम शिरो. हां, समम काय शिरोग्रीवम. समशिरा संप्रेक्ष नासिका पण विशेषान अवलोक आहे तो जपाचा राहणार. भगवद्गीतेत सर्व प्रश्नांचं उत्तर भेटतं. ते मास्तरनं विचार. काही अलग शब्द त्यांना श्लोक आठवण येतो. आणि आज कोणती तिथी आहे? षष्ठी तिथी नाही, त्रयोदशी. त्रयोदशी. पुढच्या फाल्गुन त्रयोदशीला तुम्हा सर्वांना संपूर्ण भगवद्गीता कंठस्थ आला पाहिजे. प्रतिज्ञा. रोज 2 श्लोक, जास्त नाही. इथून 350 दिवस म्हणजे 700 श्लोक भगवद्गीता झाले. रोज 2 श्लोक करतो, प्रतिज्ञा करा. एकदा तुमच्या तोंडात भगवद्गीता आली, जसं जसं तुम्हाला संस्कृत जाताना अर्थ माहीत झाला, तुमच्यासारखा विद्वान हा जगात दुसरा नाही. मुसलमानांचा 3री-4थीत असलेल्या मुलाला कुराण येते, बायबल येते 4-5 वर्षाच्या मुलाला, पण फक्त हिंदू लोकांच्या मुलांना काही येत. त्यांना शिव्या देणं फार चांगलं आहे.
प्रतिज्ञा करा, आजच प्रतिज्ञा करा की पुढच्या फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला फक्त आमचे विद्यार्थी नाही, हे काय पोस्ट तुम्ही ऐकत आहात सर्वांनी प्रतिज्ञा करा, पुढच्या वर्षी फाल्गुन शुक्ल पक्ष त्रयोदशीच्या दिवशी आम्ही संपूर्ण भगवद्गीता कंठस्थ सांगणार. ते करा. कुठलं पाप, कुठली समस्या सर्व निघून जाते. ठीक आहे. आणि डाव्या दांड्याला गोपीचंदन लावताना कृष्ण पक्षामध्ये हरीचं नाव घ्यायचं आहे आणि आपोषण घेताना हरीचं स्मरण करायचं आहे. देवाला प्रदक्षिणा नमस्कारताना हरीचं नाव घ्यायचं आहे. या हरीच्या सन्निधानात आमची प्रार्थना अशी असली पाहिजे, मी तुझ्या शरणात आलेला आहे. हे समुद्रशाही भगवंता श्रीहरी मला चांगली बुद्धी दे आणि भक्तांच्या संगतीत मला ठेव. मोरेय इडुवे नैया अरे निनगे. हे भगवंत, मी तुझ्या काही प्रार्थना करीत आहे, आर्ततेने मी प्रार्थना करीत आहे. तू शरदिशयन आहेस, समुद्रशाही आहेस, शुभमतीय इरिसो, चांगली बुद्धी मला दे. इरिसो भक्त रळो परमपुरुषा श्री हरे. आणि भक्तांच्या संगतीत मला ठेव. तू परमपुरुष आहे श्रीहरी, माझा उद्धार. हरे नमः. आता अंतिम नाम 24 नामामध्ये श्रीकृष्णाय नमः. या 24 नामामध्ये श्रीकृष्णाचा वर्णन असं आहे, गदा पद्म चक्र शंख. गदा पद्म चक्र शंख. कृष्ण म्हणजे काय? कृष्ण शब्दाचा अर्थ सांग. आकर्षयति भक्तान इति कृष्ण. भक्तांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो म्हणून त्याला कृष्ण असे म्हणतात. म्हणून जगात सर्वत्र कृष्णाय नमः कृष्णाय नमः सगळं कृष्ण नाव जप करतात. कृष्णाच्या वर हजारो वर्षापासून पुराण प्रवचन चालत आहे. तेच कृष्णाची कथा वारंवार, पण प्रत्येक वेळी तो नवीन. भागवत कितीकडे चाललेले, हजारो लाखो लोक वारंवार ऐकत आहेत. तेच त्याला माहीत आहे त्यांना. तरीसुद्धा प्रवचनकाराच्या तोंडातून ते वेगळ्या रीतीने आमच्यावर परिणाम होण्यासाठी जे सांगत असतात. प्रत्येक वेळी ते आज दशमस्कंद चला पळत चला ते ऐकायला. हा कृष्णाच्या नावामध्ये एक आकर्षण आहे. आकर्षयति भक्तान इति कृष्ण. कर्षयति असुराणां प्राणाने इति कृष्ण. असुरांच्या प्राण खेचून घेतो म्हणून त्याला कृष्णाचं नाव. कृष्णाने जितका असुरांचा विनाश केला महाभारत भागवतमध्ये, महाभारत भागवत हरिवंश,
इतकंच नाही, मृगसंहिता, त्या कृष्णाच्या चरित्रासाठी किती ग्रंथ तुम्हाला भेटतात? प्रत्येक हजारो ग्रंथ भेटतात. तिसरा, कृष्णायते शत्रुस्त्रीणाम मुखाने येते कृष्ण. शत्रू असुर जे आहे त्यांची पत्नींचा तोंड हा काळा करतो, म्हणून त्याला कृष्ण. तोंड काळा करतो, नवीन आधुनिक अर्थ घ्यायचा नाही. तोंड काळा करणं म्हणजे विचार करणं असं होतं नाही. जेव्हा तो असुरांना मारतो तेव्हा ती स्त्रिया रडतात आणि आपल्या अश्रू पोचतात. त्यांच्या काजळ सर्व त्यांच्या मुखावर सर्वत्र पसरतो. कृष्णा येते शत्रू स्त्रीणाम मुखाने इथे कृष्ण. अर्थात असुरांना मारल्यानंतर त्यांची स्त्रिया अश्रू गाळत आणि अश्रू पोचत तेव्हा रडतात. त्यांचे काजळ सर्वत्र पसरतो, ते काळा होतं त्यांचं तोंड, म्हणून कृष्णा येते ते कृष्ण. कृषिर्भू वाचक शब्द हा. कृष म्हणजे जमीन, कृषी, जमिनीचा संबंधित जे क्रिया आहे त्याला कृषी असं म्हणतात. कृष म्हणजे भूमी. भूमी म्हणजे आमचा लिंग शरीर, आमचा लिंग शरीर. कृषिर्भू वाचक शब्द. आणि न दूर करतो, अर्थात आमच्या लिंग शरीर दूर करून आम्हाला मोक्षात घेऊन जातो, म्हणून त्याचं नाव आहे कृष्ण. मुकुंद हा मोक्षदायक हा. आमच्या हे जो शरीर आहे त्या शरीरात अजून 3 शरीर आहे. हा शरीर चितेवर जळून जातो आणि 10 दिवसाची दशक्रियाने एक नवीन शरीर प्राप्त होतं ऊर्ध्व लोकाला जाण्यासाठी. त्याला भोग शरीर किंवा यातना शरीर असे म्हणतात. त्याला हस्त शरीर सुद्धा असं नाव आहे. त्या शरीराला अनिरुद्ध शरीर असं दुसरं नाव. त्याच्यानंतर त्याच्या आत लिंग शरीर आहे, जे जेव्हापर्यंत आम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही ते आमच्या जोडी असतोच. त्या लिंग शरीरावरच 2 शरीराने स्थूल शरीर प्राप्त होतं. जो तो लिंग शरीर जेव्हा जातो आमचं मुख्य स्वरूप शरीर जो आनंदमयाचा तो आम्हाला शरीर प्राप्त होतो, त्याला स्वरूप शरीर असे म्हणतात. भागवतामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये सर्वत्र याचं विवरण आलेलं आहे. स्थूल शरीर, अनिरुद्ध शरीर, लिंग शरीर आणि स्वरूप शरीर. लिंग शरीर कृष्ण, लिंग शरीरात आमच्या पुनर्जन्माला उपयोगी पडतो, म्हणून त्याला कृष्ण असं नाव आहे. त्याच्या म्हणजे तो आहे म्हणून आम्हाला पुनर्जन्म भेटतो, तो गेल्यानंतर जन्म नाही. देवाचा जोडी आम्ही, आमची समानता अशी आहे. प्रलयेन व्यथन्ते, कोणता तो प्रलयेन व्यथन्ते च. प्रलयेच्या व्यथन्ते. त्याचा पूर्वीचा शब्द. जन्म नाही, प्रलयात विनाश नाही. जीव नित्य आहे, शरीर अनित्य आहे. जीव नित्यतेच्या वेळी हे सर्व जीव माझे प्रतिबिंब आहे.
बिंबासारखा प्रतिबिंब असतो. त्या जीवाला विकृती नाही, अर्थात जन्मामध्ये विकृती नाही, विनाशामध्ये नाश नाही, प्रलय न पेतन. हे फक्त दोन साम्य, दुसरं देवाचे साम्य नाहीच आहे. अनाद नित्य जीव असल्यामुळे असं होतं. म्हणून लिंग शरीर नाश करणारा व्यक्ती त्याला श्रीकृष्णाय नमः असं नाव आहे. यतः कर्षसि देवेश नियम्य सकलं जगत अतो वदन्ति मुनयः कृष्णं त्वां ब्रह्मवादिनः. हे कर्षसि देवेश नियम्य सकलं जगत, संपूर्ण जगाचा नियंत्रण करून तुझ्याकडे आम्हाला तू आकर्षित करतो. म्हणून अतो वदन्ति मुनयः, म्हणून ऋषी लोक तुला कृष्ण, ब्रह्मवादी अर्थात तत्त्वज्ञानी आणि ऋषी तुला कृष्ण या नावाने हाक मारतात, त्या नावाने स्मरण करतात. सृष्टी स्थिती संहार नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष हे सृष्टी आदी अष्टव्यापार करून जगाला आपल्याकडे आकर्षित करतो. म्हणून ह्याला श्रीकृष्णाचं नाव आहे. देव आमच्यावर उपकार काय करतात सांग. देवाचा उपकार काय? नाही. देव कशाला पूजेवर पूजा करतो? उपकार करत नाही त्याची पूजा करायची नाही. समर्थ देव आम्हाला काय उपकार करतो? सर्वांना प्रमुख उपकार काय करतो? सृष्टी. सृष्टी आधी सृष्टी आम्हाला सृष्टीमध्ये आणतो. स्थिती स्थिरता देतो. स्थिरता म्हणजे पोटाला गिटाला व्यवस्था करतो. जन्म घेतला तो आईच्या छातीत दूध येतात, नाही तर दुसरा काय पचत नाही, दुधाची व्यवस्था करतो. आईच्या मध्ये दूध नाही आलं तर गाईचं दूध व्यवस्था करतो. सृष्टी स्थिती लय विनाश करतो. काय विनाश करतो? शरीरात जो नको आहे रोज बाहेर काढतो. तुमचे घाम, तुमचे मलमूत्र शरीरात लावून असेल तर इतकंच नाही, जेव्हा तुमचं शरीर एकदम निरुपयोगी होतो त्याला काढतो, नवीन शरीर देतो. पासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराने नवीन शरीर देतो. संहार, त्याला संहार म्हणतो. हे सगळं विस्तार हे फक्त सृष्टीचा वेळी 1 महिना बोलू शकतो, इतका विषय भागवतात टाकतो. स्थितीचा संदर्भ, संहाराचा संदर्भ, त्याच्यानंतर नियमन करतो. पृथ्वीला ग्रॅव्हिटेशन फोर्स देतो म्हणून आम्ही बसून आहे. नाहीतर प्रवचन सुरू झाला, ग्रॅव्हिटेशन फोर्स नाही, तुम्ही तिकडे, तुम्ही तिकडे, मी दुसऱ्याकडे, म्हणून हा उपकार करतो. सर्वत्र ऑक्सिजन देतो, पाणी देतो, अन्न देतो, सर्व देतो. आणि हे सर्व जड आणि चेतनाला हे 4ही साम्य आहे. दुसरे 4 आहे फक्त तो चेतनाला देतो, जीवाला. ज्ञान अज्ञान बंध मोक्ष.
ज्ञान देतो. आता मी सांगत आहे तुम्हाला कळत आहे, समजत आहे काय आहे म्हणून कल्पना येते. अज्ञान देतो. अज्ञान देणारा त्या देवाला कशाला करायचं? अज्ञान देणाऱ्या व्यक्तीला देव म्हणायचं का? पण देतो. विद्यार्थी किती चुका करतात त्याचं अज्ञान गुरुला देतो. गुरु विसरून जातो. म्हणून विद्यार्थ्यांना ठेवतो, नाहीतर एकाच दिवसात गेट आउट. आई वडिलांच्या समोर किती चुका करतो मी, पण तरीसुद्धा देव अज्ञान देतो. म्हणून आई वडील आम्हाला घरी ठेवतात. आम्ही त्यांच्या मागे किती शिव्या देतो, त्यांच्याविषयी काय बोलतो, त्यांच्या टीका करतो, हे करतो, सर्व करतो, पण त्याचं अज्ञान देव आम्हाला देतो. इतकंच नाही, समोर तुम्ही बसलेला आहे, माझ्या शरीराचा आत रक्त मांस मलमूत्र जे काय स्टार्च गीत आहे तुम्हाला दिसत नाही, म्हणून तुम्ही माझ्यासमोर उभा आहे. माझा चमडा काढला ते सर्व पहिला तो इथून पडून जातो. माझ्यासमोर तुम्ही बसत नाही. तो अज्ञान देव देतो. जे आम्हाला नको आहे त्याचं अज्ञान देतो, म्हणून देव उपकारी आहे. आणि बंध मोक्ष संसारात आम्हाला बंद करतो. घरात आलेला एक शिशु मागच्या जन्मात काय होता, त्याचा संबंध काय, कोणत्या गावातून आला, कोणत्या पुढे मागच्या याच्यात कोणी ज्याचे आईवडील कोण होते त्यावर काही माहीत नाही. तरीसुद्धा त्यांच्यावर प्रेम. ज्या व्यक्तीला बघितलेला नाही तो जन्मला आमच्या घरी, किती प्रेम करतो, त्याला वाढवतो, हे करतो, ते करतो, सर्व हे एकामेका म्हणून जुळून घेतो देव, म्हणून त्याला बंध असे म्हणतात. आणि हे बंध साधनासाठी आम्ही मोठ्या होण्यासाठी आई वडील पाहिजे, ज्ञानासाठी गुरु पाहिजे, साधनासाठी बायको नवरा पाहिजे, सहायतासाठी बंधू पाहिजे. यांच्या सर्वांची सहायता घेऊन आम्हाला साधना करायची. तो साधनेचा मार्ग सुद्धा दाखवतो मोक्ष. या संसारातून मुक्त. हे 8 मध्ये कोणताही एक मनुष्य तुम्हाला देऊ शकतो का मला सांगा? सृष्टी स्थिती लया नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष. म्हणून तो देव आहे. देव कुठे आहे, देव काय करतो, प्रश्न विचारानं हे सांगा तुम्ही. हे सर्व तुम्हाला कोणी दिलं? त्यानं समजावून सांगा. म्हणून हा श्रीकृष्ण आमच्यावर विशेष रूपाने अत्यंत उपकारी आहे. आणि सर्वसामान्यतः कृष्ण पक्षामध्ये गळ्याच्या मागे तेव्हा नाम लावतो, गोपीचंदन लावतो, त्यावेळेस श्रीकृष्णाय नमः म्हणायचा. श्रीकृष्ण आमच्या पायाचा नियम आहे. पाय आहे म्हणून तुम्ही पाठाला आले, नाहीतर शक्यच नाही. तीर्थ घेताना श्रीकृष्णाचं नाव घेतात. मुलांना दूध पाजताना, त्यांना जेवण भरविताना कृष्णाचं नाव घेतात. आणि त्या कृष्णाची प्रार्थना अशी आहे, मला जन्म देऊ नकोस, तुझ्याजवळ मला ठेव. आता जन्म तू दिला आहे ना, माझं संरक्षण तुझी जबाबदारी. मला जन्म देऊ नको, जन्म दिला आहे म्हणे,
तो आता तो माझा पालन कर, अशी प्रार्थना कृष्णाला करायची. पुट्टिसಲು ಬೇಡ ಎನ್ನು पुट्टिಸಿदಕ್ಕೆ पालिसिನ್ನು इष्टू मात्र बेडिಕೊಂಬೆ श्रीकृष्णाने. मला जन्म देऊ नकोस, जन्म दिला आहे म्हणून ही तितकीच प्रार्थना करतो, तू जन्म दिला, तू मला संरक्षण कर, मला सन्मार्गामध्ये तू पाठव. म्हणून इतकं 24 नामांचा परवा थोडा काल पूर्ण, आज साधारणतः पूर्ण होत आहे 1 तास. इतकं विवरण फक्त आचमन करण्याने हे पुण्य मला प्राप्त. संध्या सोडणाऱ्याने विचार करा, ह्या 24 नाव घेतल्याने आम्हाला किती लाभ होतो, त्या 24 नावाने आम्हाला किती पुण्य प्राप्त होतो त्याचा विचार करा आणि संध्या सुरू करा. आणि प्राणायाम इत्यादी पुढच्या जे पाऊल आहेत उद्याच्या दिवशी आम्ही समजण्याचा प्रयत्न करू. इति अद्य कथा प्रसक्ती. श्रीकृष्णार्पणमस्तु. बंद करतो.